मुंबईच्या व्ही.पी. रोड पोलीस स्टेशनमधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात इव्हेंट मॅनेजमेंट करणारे काहीतरी मुलं त्यांच्याबद्दल काहीतरी गुन्हा नोंदवायचा होता म्हणून ते पोलीस स्टेशनला गेले. त्यांना नोंदवायचा होता. पण तिथल्या ज्या महिला पोलीस अधिकारी होत्या, महिला पोलीस उपनिरीक्षक होत्या, त्यांनी अक्षरशः एवढी दादागिरी केली की स्वतःची नेम प्लेट काढून त्यांच्यावरती फेकली, त्यांना मारण्याची भाषा केली आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल झाल्यानंतर आता तो व्हिडिओ न्यूज चॅनलवरती यायला लागलेला आहे. आणि त्यानंतर मला हे म्हणायचं आहे की हा किती माज रक्षकच जर तुमचे भक्षक झाले असतील, ही व्यवस्था, ही शासन व्यवस्था, हे शासन चालणार कसं? हे कायद्याचं सुराज्य आहे, हे लोकशाहीचं राज्य आहे आणि या लोकशाहीच्या राज्यात रक्षक करणारे जर भक्षकाची भूमिका निभावत असतील तर सामान्य माणसानं जायचं कुठे? हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. पोलीस प्रशासनाचं भरपूर मोठं नाव आहे, चांगले कामंसुद्धा होतात, पण या काही लोकांमुळं पोलीस प्रशासनाचं नावसुद्धा बदनाम व्हायला लागलेलं आहे. आणि तेही एक महिला ऑफिसर असून एका महिलेच्या अंगावरती स्वतःची नेमप्लेट फेकून मारायला लागले. एक पोलीस उपनिरीक्षक पदाची लेडी आणि त्यांचे जे हवालदार आहेत सोबतचे ते सांगायला लागले त्यांना थोडं मॅरेज आणि घरचे काहीतरी समस्या आहेत त्याबद्दल ते थोड्या डिप्रेशनमध्ये असाल, घरी बसा, सुट्टी घ्या, तुम्ही नोकरी सोडा. तुम्ही जर जनतेसाठी येताय तर तुमचं घरचं जे काय असेल ते तुम्ही घरी सोडून या. शासनाचा पगार घेताय, तुम्ही जनतेसाठी काम करण्यासाठी पगार घेताय, तर तुम्ही जनतेसाठी या. घरचं इथं सांगू नका. आणि हे बऱ्यापैकी ज्यावेळेस अंगलट यायला लागतात प्रकरणं ही दादागिरीची, त्यावेळेस ही त्यांची भाषा असते की घरचं दडपण आहे, हे आहे, ते आहे. अरे तुम्ही जनतेसाठी आहात, जनतेचे नोकर आहात, तुम्ही जनतेसाठी काम करा. भरपूर सारे पोलीस लोकांसाठी, जनतेसाठी चांगलं काम करतात, पण अशा काही लोकांमुळं जनतेचं, त्या पोलिसांचं नावसुद्धा खराब होतं. हे शासनाने याची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पोलीस अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे.